केंद्र सरकारनं साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून शेतकरी या निर्णयाला विरोध करत आहेत. माझ्यासोबत बारामती जवळच्या छत्रपती कारखान्याचे काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, केंद्र सरकारचा हा जो निर्णय तो कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मार्ग ठरेल, काय वाटतं? अतिशय मार्ग ठरणार आहे. तसं बघायला गेलं तर आयत्या घरात नागोबा जसं म्हणतात तसं आता हे आमचं बरं चाललेलं होतं. ह्या घरात आता भाजप सरकारने एक नाग सोडला आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच आमच्यावर होईल असं दिसतंय. कारण गंमत अशी की इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट जो कायदा आहे 1955चा तत्कालीन नेहरू सरकारने जी निर्णय घेतलेला होता त्या कायद्याचा हा आता चाललेला दुरुपयोग आहे. भाजप म्हणजे काँग्रेस सरकारने जी काय शेतकरी विरोधी धोरणं राबवली त्या धोरणाचा दुरुपयोग आता सध्या भाजप सरकार करते. आता काय होणार आहे तर जी काय मॉलिशसपासून इथेनॉल तयार होणार होतं आणि इथेनॉल जागतिक बाजारपेठेमध्ये विकलं गेलं असतं आणि ठराविक टक्के प्रमाणामध्ये साखरेची निर्मिती कमी झाली असती. बाजारपेठेमध्ये एक साधं सूत्र असते की मागणी आणि पुरवठ्याचं सूत्र असते. मागणीपेक्षा पुरवठा जर कमी झाला आणि मागणी वाढली तर त्या शेतमालाचे भाव वाढतातच. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आता नेमकं काय होणार आहे तर मागणीपेक्षा पुरवठा जादा होणार आहे. केंद्र सरकारने साखरेवर निर्यातबंदी कायम ठेवलेली, राज्य सरकारने मॉलिशसवर राज्यबंदी ठेवलेली आणि ह्याचा परिणाम असा होईल की जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर ठराविक डॉलरने कमी होतील. भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा साखरेचे दर पडतील आणि त्याचा परिणाम काय होईल तर साखरेचे दर पडल्यामुळं आपल्याला असं वाटतं आहे की गोरगरिबाला आता साखर स्वस्तात मिळेल, पण हा जनतेचा गैरसमज आहे. तसं बघायला गेलं तर देशात जी एकूण साखर तयार होती त्या साखरेतली 17% साखर ही घरगुती वापरासाठी जाते आणि 83% साखर ही इंडस्ट्रीयल पर्पजला, त्याच्यामध्ये मेवा मिठाई असेल, कोका कोला असेल किंवा मेडिकल व्यवसाय असेल, अशा अनेक व्यवसायामध्ये साखर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आता ही साखर कोण वापरते तर मोठे मोठे उद्योजक वापरतात. म्हणजे उद्योजकांना कमी दरात साखर मिळावी हे खरं तर ह्याच्या पाठीमागचं षडयंत्र आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा सत्ताधाऱ्यांनी हे धोरण स्वीकारल्यानंतर केंद्र सरकारमध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत, राहुल गांधीसारखे असतील किंवा आणखीन राजकीय पक्ष असतील, ती का बोलत नाहीत? तर जे उद्योजक आहेत ते सत्ताधारी आणि विरोधकांना दरवर्षी फंडिंग करतात, पक्षनिधी देतात. त्याच्यामुळे ह्याच्याविरुद्ध कुणीही बोलायला तयार नाही. आणि असं जर झालं तर साखर कारखान्यात जी काय ऊसाचा दर ठरवला गेलेला आहे तेवढं सुद्धा पैसे उपलब्ध व्हायची साखर कारखान्यांची मारामार होणार आहे आणि पर्यायानं प्रत्येक साखर कारखाना हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहे. पर्यायाने साखर कारखान्यावरचं कर्ज वाढणार आहे. त्याचबरोबर सरकारने सांगितलं होतं की तुम्ही इथेनॉल निर्मिती करा. त्याच्यामुळे बऱ्याच कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्लॅन्ट टाकलेले आहेत आणि ते इथेनॉल निर्मितीच करायची नाही म्हणल्यानंतर त्या प्लॅन्टसाठी गुंतवलेली गुंतवणूक, त्याच्यावर व्याजाचा भुर्दंड, हप्ते, हे सगळं अडचणीत येणार आहे. त्याच्यावर असलेले कामगार हे सगळ्याच अडचणी येणार आहेत आणि ह्या एका घेतलेल्या निर्णयाचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं की एक कसाही परवडला परंतु हे कलम कसाईवाले सगळ्यात बेकार आहेत. तर हे भाजप सरकार हे कलम कसाई असल्याचं काम करतं आहे. ते हजारो शेतकऱ्यांची एका दिवशी माना कापायचं काम करतं आहे आणि ह्याचा खरं तर सर्व शेतकऱ्यांनी निषेध करायला पाहिजे. शेतकऱ्यांचा मुद्दा येतो की शेतकऱ्यांना ह्या निर्णयाचा कसा थेट फटका बसतोय, कशा पद्धतीने शेतकऱ्यावर ह्याचे परिणाम होणार? आता ह्याचा परिणाम असा होणार आहे की मागणी आणि पुरवठ्याचं तुम्हाला सांगितलं तसं सूत्र बिघडणार आहे. तसं बघायला गेलं तर आज जागतिक बाजारपेठेमध्ये 65 रुपये किलो साखर चालली होती. देशांतर्गत साखर विक्री ही 30 ते 35 रुपयांनी चालली होती किंवा 40 रुपयापर्यंत जात होती. काही साखर कारखाने आतबाट्यातले व्यवहार करून 2019चं जी नोटिफिकेशन आहे त्याच्या पुढं जाऊन 31 रुपयाच्या आत साखर विकू नये असा नोटिफिकेशन असताना देखील कमी दरात साखर विकत होते. पर्यायानं जे साखर कारखान्याचं महसुली उत्पन्न जे आहे ते कमी होणार आहे. महसुली उत्पन्नामध्ये प्रमुख घटक जो साखर आहे, साखरेचे भाव पडले की त्याचा परिणाम इथेनॉलवर म्हणजे बाकीच्या ह्याच्यावर होणार आहे. त्याचबरोबर मॉलिशसवर बी परिणाम होणार आहे. कारण जर इथेनॉलच करायचं नसेल तर मॉलिशस घेणार कोण? मग मॉलिशसला मुख्य गिराईक जे असते ते इथेनॉल असते आणि इथेनॉल म्हणजे तुम्हाला वाटेल की हे लय वेगळं आहे, तर हे एक इंधन आहे आणि त्या इंधनाचा वापर 2 प्रकारे केला जातो. एक वाहनात बी केला जातो आणि काही लोक दारू हातबट्टी त्याच्यात एक वापर, म्हणजे दारू जी होती भिंगरी दारू असेल किंवा अनेक दारू आहेत ते ह्या म्हणजे दारूसाठी होतो. तसं बघायला गेलं तर ह्याच्यात फार मोठं षडयंत्र आहे असं आमचं मत आहे की जे 1 टन ऊस जर साखर शेतकऱ्यांनी जर घातला तर 120 किलो साखर तयार होते आणि 40 किलो मॉलिशस त्याच्यापासून तयार होतं. 40 किलो मॉलिशसवर जर प्रक्रिया केली तर 12 लिटर इथेनॉल तयार होतं. ह्या 12 लिटर इथेनॉलमध्ये जर
15 लिटर डिस्टिल वॉटर टाकलं तर 27 लिटर लिकर दारू तयार होते. 27 लिटर दारूची आजची बाजारपेठेतली किंमत जवळपास 8,000 रुपये. ह्याच्यावर सरकारला 4,000 रुपये टॅक्स मिळतो. सरकारलासुद्धा ह्याच्यात राज्य सरकारला टॅक्स कमी मिळणार आहे हा सरकारनेसुद्धा धोका समजून घ्यावा आणि सर्व जनतेचा जर विचार केला तर सरकारने असला आता फालतू निर्णय घेऊ नयेत. एकतर आमच्या उरावर बसू नये आणि बसले तर मग त्यांनी इथून पुढं कर्जमाफ्या देणे, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा होईल ह्याची परिस्थिती बघावं लागेल आणि कोणतीही कंडिशन आली तर शेतकरी हा कर्जबाजारीच होणार आहे हे ह्याच्यातून दिसणार आहे. तुम्ही काय सांगाल, हा जो निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्याचे काय परिणाम एक शेतकरी म्हणून काय वाटतं? नमस्कार, मी विशाल निंबाळकर. ह्याचा परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्याच्या प्रपंचावरती डायरेक्ट होणार आहे. आत्ताच 15 दिवसापूर्वी आपण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये ऊस दराचे आंदोलन बघितलं. त्या ठिकाणी आंदोलन झालं. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना ऊसाला पैसे वाढवून दिले. शेवटी ऊसाचं पोतं कारखान्यामध्ये तयार झाल्यानंतर ते पोतं बाजारपेठेमध्ये विकल्यानंतर ते पैसे मिळणार आहेत. त्यातून कारखानदार शेतकऱ्यांना पैसे, कर्जाचे हप्ते, त्यांचं व्यवस्थापन खर्च अशा पद्धतीने त्याचं वितरण होतं. आज जर इथेनॉल बंद केलं तर साखरेची किंमत कमी होणार आहे. एका बाजूला सरकारने सांगितलं की तुम्ही कोजनसारखे लाईट निर्मितीचे प्रकल्प करा, दुसऱ्या बाजूला परत सांगतं की तुम्ही इथेनॉलचे प्रकल्प काढा, तिसऱ्या बाजूला सांगतो तुम्ही CNG सारखे गॅसचे प्रकल्प कारखान्यांना तयार करा. हे फक्त सांगायचं सारखं असतं आणि जे सांगतात ते मोठे नेते, ते कुठल्या पक्षाचे आहेत हे मी आपल्या माध्यमातून जास्त बोलण्यात गरजेचं नाही. आपल्याला माहिती आहे सर्वच पक्षाचे ते नेते आहेत आणि सर्व प्रकल्प राबवताना, प्रकल्प करताना त्यातून मिळणाऱ्या कमिशनवरती हे नेत्यांचं पक्ष, रोजीरोटी यांचे कार्यकर्त्यांचं बघतं आणि ह्याचा थेट परिणाम कुठे येतो तर सभासदाच्या ऊसावरती येतो. हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची, महाराष्ट्रातले किंवा देशाची कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. आणि जर ब्राझीलसारखा देश जगामध्ये 1 नंबर साखर उत्पादन करतो असं तिथं दुष्काळ नाही, तिथं साखरेचं उत्पन्न कमी झालं. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि भारत हे 2 देश आहेत प्रामुख्याने. मग केंद्र सरकारला असं काय रात्री कळलं की आता आपण साखर बंद करून, इथेनॉल बंद करून साखरेकडे वळालं पाहिजे काय? म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला, केंद्र सरकार असेल, राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस कुठल्या समितीचा अभ्यास केला का, आमच्यासारख्या नवीन शेतकऱ्याच्या पोरांना त्या समितीमध्ये बोलवा, तुम्ही आमच्याशी चर्चा करा, मग त्याच्यामध्ये निर्णय घ्या. हे आमचं प्रामाणिक मत आहे. तुम्ही काय सांगाल, काय नेमके परिणाम काय वाटतं ह्या सगळ्या निर्णयानंतर? नमस्ते, मी उमेश सपकळ. याच्यामुळं होणार काय तर शेतकरी अडचणीत जाणार आहे. पहिलाच शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही जर बघितलं तर ते म्हणतात ना सुलतानी आसमानी ह्या ज्या संकट आहेत त्या संकटामध्ये आता वळवाचा पाऊस पडतो आहे. आता जर बघितलं सर्वसामान्य शेतकऱ्याची तर खायची गव्हाची सुद्धा परिस्थिती अवघड झालेली आहे आणि अशा परिस्थितीत आता काय जरी टिकणार आहे की बाबा पाऊस पडला काही जरी झालं तर ते फक्त टिकणारं पीक कुठलं आहे आपलं तर ते ऊस आहे आणि ऊसाची बाजारपेठ बऱ्यापैकी यंदा शेतकऱ्यांना चांगल्यापैकी भाव मिळतो आहे आणि हे चांगल्यापैकी भाव मिळत असताना हे अचानक इथेनॉल बंद करा, तुम्ही कोजन बंद करा, अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही करायच्या. त्याला कर्ज तुम्हीच मिळवून द्यायचं. कर्ज मिळवून दिल्यानंतर हप्ते तुम्हीच ठरवायचे, बँका तुमच्यात, सगळं तुमचंच. एक साईडला दुसरीकडे साखर कारखाने तुमचे, सहकारी साखर कारखान्यांना तुम्ही प्रामाणिकपणे ऊस घ्या म्हणून सांगायचं. इकडं त्यांचीच सत्ता असते, हे कारखाने त्यांच्याच ताब्यात असतात. इकडच्या गाड्या तिकडे द्यायच्या, तिकडच्या गाड्या इकडे द्यायच्या. शेतकऱ्यांचे काटे मारायचे. पाठीमागले तुम्ही महिन्यामध्ये बघितले असेल 25 टनामागे जर 5 टन काटा मारला जात असेल आणि तिथं जर भाव वाढवून दिला जात असेल 3500, सर्वसामान्य सहकारी साखर कारखान्यामध्ये 3000 दिलं तर हे 3500-3600 रुपये देतात. सहकारी साखर कारखान्याला का परवडत नाही, ह्यांनाच का परवडतं? याचं कारण हे आहे की हे चुकीच्या पद्धतीनं वागतात आणि मला सांगायचं एवढंच आहे की शासनाने प्रामाणिकपणे शेतकऱ्याचा विचार करावा. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि अर्थव्यवस्थेचा कणा जर ढासळला तर सहजासहजी देश आपला महासत्तेच्या दिशेने जाणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याचा विचार करा, नाही तर शेतकऱ्याला तुम्ही एक शेती ताब्यात घ्या त्यांची आणि तुम्ही ज्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना वगैरे जे पॅकेज ठरवून दिलेलं आहे 8 लाखाचं 10 लाखाचं, तुम्ही तुमचे शेतीतलेच अधिकारी नेमा आणि त्यांना मासिक हप्ता करून द्या 1 लाख 2 लाख रुपये असे त्याच्या कुटुंबानुसार आणि शेती चालू. आमचं काहीच मत नाही, पण असं चुकीचे निर्णय काय घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं या निर्णयानंतर? शेतकऱ्यांना जे इथेनॉल उत्पादनापासून जे उत्पन्न मिळत होतं ते 2 पैसे बंद होणार आणि शेतकऱ्यांना साहजिकच ऊसाचा दर हा कमी मिळणार. मग याचा परिणाम आता जर आपण पाहिलं की कांदा असो, ऊस असो, प्रत्येकावर म्हणजे शेतकऱ्याकडं केंद्र शासनाचं किंवा कुठल्याही शासनाचं लक्ष नाही, हे मात्र बरोबर आहे. एकूणच आपण पाहतोय की केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन त्याचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आणि त्याचे परिणाम हे निर्णय घेताना होतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नवीद पठाण, TV9 मराठी, भवानीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.